बघा गाईज, आम्हाला ना कुठून तरी इन्व्हिटेशन आलं होतं अल्ट्राटेक सिमेंटमधनं. तर आम्ही काल ना पार्टीमध्ये गेलो होतो एका, आणि यांनी मला पण चालायला लावलं, कारण घरी काय करशील म्हणून. ते होतं इतवारीला तुलानी हॉटेल, तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही नागपूरचे असाल तर. जाताना मी पेट्रोल भरलं आणि जागेवर पोहोचलो. तर बघा ही जागा होती तुलानी हॉटेलची. खूप छान अंदरून खूप डेकोरेट केलेलं होतं, खूप सुंदर युनिक होतं. म्हणजे काहीतरी ना इंटरॅक्ट करणारं काहीतरी इंटरेस्टिंग होतं. मुलगा आणि हस्बंड समोर जायला लागले, मी व्हिडिओ काढायला लागली, आणि एवढं सुंदर, म्हणजे नुसतं सिमेंटबद्दलच होतं सर्व काही. तर हे तुम्हाला माहिती असेल, द चॉईस नंबर 1 इंजिनियरचं हे इथे साईडनी हॉटेल होतं त्यांचं, जेवण वगैरे. आणि खूप सुंदर त्यांनी इन्व्हाइट, खूप ऑर्गनाईज, खूप सुंदर केलं, छान होतं. तर तिथे ना गाईज एवढे सारे म्हणजे त्यांचे लागलेले होते, की जसं तुम्हाला एखादी पेंट घ्यायचं असेल तर पेंटचं होतं तिथे. सिमेंटचं भरपूर सारे प्रकार होते. हे तुम्हाला बेसिंग, सिंग, नळ, सिमेंटवाल्यांचं जेही आहे ते सर्व काउंटर लागलेले होते. खूप छान त्यांनी म्हणजे ना ऑर्गनाईज केलेलं होतं, की समोरच्याला हे केलं होतं. माझा मुलगा सेल्फी घेत होता, हा सेल्फीचं एक ठिकाण होतं अल्ट्राटेकचं. ही अँकरिंग एवढी सुंदर होती गाईज, की तिने ना 2-3 गेम्स घेतले त्याच्यामध्ये. ज्यांना माहिती असेल की सिमेंटबद्दल, सिमेंटचं काय लेबल आहे, काय लोगो आहे, त्यांना पूर्ण करून द्यायचं होतं. आणि 3 नंबर होते, आणि नंबर दुसऱ्यांना मिळाले, माझ्या हस्बंडला नाही मिळाले, कारण माझे हस्बंड बिलकुल इंटरेस्टेडच नसतात कुठल्याच गोष्टीमध्ये. तर आम्ही तिथे खूप एन्जॉय केलं. अँकरिंग जी होती ना, अँकर, ती खूप छान होती. या लेडीजला फर्स्ट प्राईज मिळालं, बॉटल मिळाली तिला. तिने नाव म्हणजे तिने क्वेश्चनचं आन्सर दिलं होतं म्हणून. पुन्हा मग दुसऱ्याला, तिसऱ्याला असं मिळत गेलं. खूप छान माझा पण इंटरव्ह्यू झाला, माझे पण फोटोज काढले, कारण काहीतरी अट्रॅक्टिव्ह लेडीज मी होती म्हणून. आणि मला काही प्राईज वगैरे मिळालं नाही. आणि त्यांनी ते पेन गिफ्ट केले त्या लेडीजला वगैरे, सिमेंटचे. फोटोग्राफर होता, लोकमत समाचारमध्ये फोटोज वगैरे आले त्यांचे. खूप छान स्नॅक्स होतं, जेवण नव्हतं, फक्त स्नॅक्स होतं. आणि तुम्हाला पण तुलानी हॉटेल माहिती आहे का? प्लीज मला कमेंट्स करून सांगा, तुम्ही पण त्यामध्ये गेलेले होते का? नक्कीच कमेंट्स करून सांगा. हे बघा, हे होतं लकी ड्रॉ. सर्वांनी लकी ड्रॉ टाकलेले होते, पण आमचा नंबर नव्हता लागला. 3 जणांचा लकी ड्रॉ होता, आणि जो 3rd लकी ड्रॉ होता त्यांनी म्हटलं होतं की लेडीजला काढायला. तर मी गेली होती काढायला, आणि एका जेंट्सच कडून निघालं होतं. हे बघा पेंटचं आहे काउंटर. इथे पेंटबद्दल माहिती देत होते की घ्या म्हणून. हे सिंग होतं, सिंग पण खूप छान. नळं होते, खेळायला खेळायला म्हणजे बलून शॉट होते, गननी मारायचं होतं. मी पण केलं ते, माझ्या हस्बंडनी पण केलं, म्हणजे छान होतं. साईडनी चॉकलेट्स होते, जेवढे चॉकलेट्स खायचे आहे तेवढे चॉकलेट्स खा. माझ्या हस्बंडनी पण ट्राय केलं, पण ते बिलकुल काही कामाचं नाही झालं. मग नेल आर्ट होतं लेडीज लोकांसाठी, म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग, लेडीज लोक बोर झाले नाही पाहिजे म्हणून त्या लेडीजने मला नेल आर्ट करून दिलं. छान केलं, म्हणजे दोन्ही हाताला मी केलं, मस्त वाटलं, मजा आली. माझ्या मुलांनी पण केलं. हे स्नॅक्स आहे, माझा मुलगा स्नॅक्स खात आहे. त्यामध्ये कचोरी, शेव वगैरे होतं, एक स्वीट होतं, छान होतं. माझा मुलगा पण नेल आर्ट करायला लागला, पण त्याला एकाच हाताला करून दिलं, पण त्याने फक्त चॉकलेटसाठी केलं होतं. थँक्यू सो मच गाईज. जर तुम्ही गेले असाल ना, नक्कीच कमेंट्स करा. एन्जॉय केला आम्ही, मजा वाटली, खूप छान वाटलं. आणि पुन्हा मग काही नाही, ते पेंटिंगचं होतं. हे पेंटिंगमध्ये ते ना गणपतीमध्ये नाव करत होते. जसं की तुमचं उदाहरणार्थ एखादी नाव राहुल असेल तर र वरून गणपती बनवून द्यायचे. थँक्यू सो मच गाईज. जर चांगलं वाटेल तर कमेंट्स करा.